निसर्गाच्या कुशीत दळलेला हिरवा स्वर्ग म्हणजेच ताम्हिणी घाट. शहराच्या गजबजापासून दूर, जिथे पांढरे शुभ्र ढग थेट जमिनीवर उतरतात आणि अथांग हिरवळ तुमचं स्वागत करते, असा हा निसर्गाचा अद्भुत कॅनव्हास म्हणजेच ताम्हिणी घाट. पुणे आणि कोकणला जोडणारा हा घाट म्हणजे एखाद्या स्वप्नासारखा परिसर आहे. तर मी पवन निकम आणि माझ्या मागे बसला आहे परवेज, जो की माझा रूममेट आहे. तर आज सॅटर्डेला आम्ही ठरवलं आहे ताम्हिणी घाट एक्सप्लोअर करायचा. प्रवास सुरू करताच आम्हाला इथं थोडा धबधबा दिसला. तिच्यामध्ये काही लोक ऑलरेडी मच्छी पकडत होते. मग काय, आम्ही पण उतरलो, आम्हाला पण इथेच मच्छ्या पकडायच्या. मी पायाने पाणी अडवायला सुरुवात केली आणि परवेज ज्या उघड्या पडलेल्या मच्छ्या होत्या त्याने पकडायला सुरुवात केली. अशा पद्धतीने ह्या मच्छ्या चिटकलेल्या असतात ह्या कॉन्क्रीटला. जर तुम्ही व्यवस्थित बघितले तुम्हाला दिसतील मच्छ्या पूर्ण चिटकलेल्या. तर पहिल्या स्पॉटवरून आम्ही निघालो दुसऱ्या स्पॉटकडे आणि जिथं आम्ही थांबलो तिथला नजारा खरंच खूप बघण्यासारखा होता. नंतर एक जवळ असलेला धबधबा आम्ही व्हिजिट करायला निघालो. माझ्या आयुष्यातला आतापर्यंत सर्वात मोठा धबधबा, सर्वात मोठा धबधबा, विषयच नाही. कसला भारी धबधबा आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघ केवढा आहे. सॉरी 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 सॉरी. आता आम्ही एक छोटा धबधबा पाहून तर आलो, आता तुम्हाला मोठा धबधबा दाखवतो. एक थोडस डिस्टन्स, थोडस समोर चाललो, एक मोठा धबधबा आहे. आता ताम्हिणी घाटाची सध्या तर सुरुवातच झाली, आणखी आम्ही पुढे गेलो पण नाही. धबधबा दाखवतो मला. पूर्ण भिजलोय आतून, रेनकोट असून सुद्धा पूर्ण भिजलोय. विचार करा पाऊस किती असेल. तर फायनली आम्ही हा धबधबा बघितला आणि इथून लगेच निघालो, कारण की आम्हाला बाकीचे स्टॉप पण बघायचे आहे. ऑलरेडी आम्ही खूप लेट झालोय. तर जेवढं मॅक्झिमम स्पॉट कव्हर करता येतील तेवढे आम्ही कव्हर करणार आहे. लोक बघू शकता. आता थांबलो एका स्पॉटवरती, आणखी इथं नदी वगैरे आहे आणि आपल्याला आत जायचा चान्स आहे. चला तुम्हाला दाखवतो. इथं परवेश पाण्यामध्ये उतरून काय माहिती कसला डान्स करतोय, विचित्रच नाचतोय कसला तरी. पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप जोरामध्ये आहे. पाणी पूर्ण ढकलतंय, त्यामुळे लवकरच बाहेर आलं, कारण की बाकीचे स्पॉट पण आपल्याला घ्यायचे आहे. त्याला कंटिन्यू करूया. तर ह्या प्लेसवरती थांबायचा हे एक खूप बेस्ट डिसिजन होतं आमचं. थोड्याशा टायमामध्ये मजा खूप आली आणि माझ्यापेक्षा जास्त मजा परवेशने केली आणि आमच्यापेक्षा लहान लेकरांनी खूप मजा केली. बाई चप्पलच वाहून गेलं माझं. रूमच्या बाहेर निघा आणि नक्की फिरायला या. रूमच्या बाहेरचं जग खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ते रिव्हर लेक काय नक्की मला नाही माहिती, पण स्पॉट खूप भारी आहे. आणि हे जे तुम्ही समोर जेवढे पण डोंगर दिसत आहे त्या डोंगरावरनं पूर्ण ढग त्यांना आदळून जात आहे. तर हा नजारा बघायला खूप सुंदर वाटतंय. आणि जो थंड वारा आणि जे पाऊस अंगाला लागतोय ना, ते एक वेगळीच मज्जा आहे. तर नक्की तुमच्या बाहेर निघा आणि थोडं जग एक्सप्लोअर करा. Some days are bad, bad at best. हे बघा मित्रांनो, पुढं आहेत नाही, ही झाड आहेत बरं का ही सगळी, पण ही दिसनात. एवढं धुकं आहे. या साईडला बघा, हे पवन इथं उभं राहिलाय, पण पवन पण ब्लर दिसतो या. कुठं आलोय काय माहिती. इथं पेरू आहेत आणि आता परवेशला पिकलेला पेरू सापडलाय. त्याला बघा. चला माझ्या मागे थोडा घनदाट जंगल आहे, फॉलो. परवेश तो खाली बघतो तो. तर आता पवन आता काढतोय सामान, जे काय आम्ही आणलंय ते. हे काढलं ब्रेड. हे सगळ्यात बेस्ट आयडिया माहिती आहे परवेश काय झालं. हा, अरे वा, आपण ब्रेड आणले आपण. गॅस घेऊन आलोय आपण, बिस्लेरीच्या बॉटल्स घेऊन आलोय.
मेन आहे आपला दुकाना हा. आपण चोरलेले पेरू. पेरू आपलं सामान दाखव करू काय काय. हा आपला प्लेस. ताट आहे. हे आपलं तेल आणि हे मोबाईल स्टँड. हे आपले कांदे वगैरे, चाकू, आणि चिकन. सर्वात महत्वाचं आपलं चिकन झालंच की बाबा. चिकन सर्वात महत्वाचं आपलं, आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं आपले गॅस. जादू की अरे नाही बताना था ना. बरं डबल. नाही निघून द्या. हा आपला जादूचा तुटा. तर हे आपली सक्सेसफुल कॅम्पिंग झालेली आहे इथं. म्हणजे बाकी आहे आणखी, बघा तुम्ही बाकीचा व्हिडिओ. Hanging on, walking tall. Some days I got कशात करू? ह्याच्यात करू का ह्याच्यात करू? for it all. कधी भिजले जरा, गरम होते त्या. तर आता स्वयंपाक वगैरे आमचं बनवायचं रेडी झालं. स्वयंपाक म्हणजे काय, आम्ही नॉर्मल आता परवेश भाजी वगैरे बनवतो आणि मी त्याला थोडी मदत करतो. पण इथलं जे मेन आहे ते तुम्ही बघू शकता की आमच्या मागचं एन्व्हायरमेंट कसलं भारी आहे. या असल्या खूप माझं म्हणजे एक लहानपणापासूनचं ड्रीम होतं की असं जंगलामध्ये आपण येणार, ओपन प्लेसवरती येणार आणि आपण स्वयंपाक करणार, आपण खाणार. आणि जेव्हा सोशल मीडिया आला ना आणि जेव्हापासून बघतोय की बाहेर लोक येत आहे, बनवताय, खाताय, तेव्हापासूनची इच्छा आता पूर्ण झाली. आणि फक्त प्रॉब्लेम हा आहे की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वरून पाऊस पण येऊ शकतो आणि इथं अंधार पण खूप लवकर होईल. त्यामुळे आम्ही लवकर आवडून इथून लवकर निघायचा प्रयत्न करतो. Serving everybody else and told myself I'm free. Misery is a showy state of bad company. भावा 6 वाजले 6. हार्डली अर्धा तास अर्धा तास. तुझ्यासोबत मी आहे. मी ठीक आहे शेफ, ठीक आहे. तुमच्या भरोशी आहे मी आता. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच घाबरतोय. तू पाठीशी आहे त्यामुळेच घाबरतोय. तर फायनली सर्व रेसिपी वगैरे झाली आमची. टोटल झालंय, आता थोडं शिजायला ठेवूया याला. आणि पाऊस चालू झाला इथं. काय बरं थोडं आणखी पाणी टाक. हो, आणखी टाक का? ओके. आता इथं पाऊस परत येतोय, त्यामुळे थोडी भीती आहे आम्हाला, कारण की शेड काहीच नाही अंगावरती. वातावरण बघू शकता, पूर्ण अंधार होत आहे हळूहळू. थोडी फाटायला लागली माझी, पण ठीक आहे. कारण की बघू शकता आजूबाजूला काहीच नाही, पूर्ण जंगल आहे. मी तुम्हाला पूर्ण गोल राऊंड दाखवतो फिरून. पूर्ण जंगलामध्ये फक्त आम्ही दोघं इथं, बस. बाकी कोणीच नाही. परत झाकण ठेवून दे. हे बघा पाऊस चालू झालाय. शेवटी आम्हाला ज्याची भीती होती तेच झालंय. इथं खूप जोरात पाऊस चालू झालाय आणि आम्हाला सगळं आमचं ठेवावं लागलं आवडून. बट स्टील आम्ही गॅस चालूच ठेवलाय. आता शेवटी आमचं नशीब, जर आमच्या नशिबात असेल तर आम्ही इथं खाऊन जाणार, नाही तर मग काही ऑप्शन नाही. पण तुम्ही बघू शकता पाऊस तरी किती पण जोरात. खाऊनच जाणार. काय म्हटलं? तरी पण खाऊनच जाणार. ठीक आहे, परवेचा शब्द आहे, आम्ही खाऊनच जाणार. पाऊस बघू शकता तुम्ही, खूप जोरात चालू झालाय. आता मी पण रेनकोट घालतो, परवेशने तर घातलंय, मी पण रेनकोट घालतो आणि पुढचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करतो. नक्की बघा आमचे हाल, बघा तुम्ही हाल. पवनला बोललोय मी, शेवट काय विना खाऊनच जाणार. एवढे हाल होत आहे आमच्या पावसामुळे, भयंकर. हाल नाहीत होत, पण आता पावसानं पण जरा साथ दिली आणि पाऊस जरा उघडला. उघडला म्हणून तर आणि डबल आला. काय बोलायचं. सुगंध. तुम्ही बघत राहा, तुम्ही काय घराच्या बाहेर येऊ नका. No use for it all. आता खाऊन झालंय आमचं.
आणि परवेश तिकडे गेलाय भांडे धुवायला. आता परवेशची भांडे धुवून झाले की आम्ही आवडतो आणि निघतो. आम्हाला इथं जवळपास 7 वाजले, पूर्ण अंधार झालाय. चला निघूयात. Foolish notions, foolish lies. I set to thinking I could make something of me, playing every game except the तर आता फायनली आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि 7:15 वाजता आम्ही या जंगलामधून निघतोय. तर आतापर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी होईल आणि पाऊस जास्त चालू असल्यामुळे आम्ही रिस्क घेऊ शकत नाही आणखी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, कारण की ऑलरेडी स्कूटी खूप स्लिप करते आमची. परत तुला काही बोलायचं आहे? तर असंच व्हिडिओ बघत राहा तुम्ही, आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. तर असंच आम्ही प्लॅन करू कुठेतरी जायचा, फिरायचा. जर हा व्हिडिओ आमचा 1000च्या जवळपास गेला व्ह्यूज, जे की सध्या तरी 500 ठीक आहे, 500 आमची लायकी आहे, आमची लायकी 500 आहे. तर 500 पर्यंत व्हिडिओ गेला एका हप्त्यामध्ये, तर आणखी तुम्हाला असाच फिरायचा व्हिडिओ दिसेल नक्की 100%. तर नक्की व्हिडिओ बघा, शेअर करा, चॅनल फॉलो करा. इंस्टावर बघत असणार तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा मित्रांसोबत. चला बाय बाय, इथं आपली जर्नी संपली. बाय बाय. परत तुला काय बोलायचं आहे? बाय बाय. बाय बाय.